नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर महत्त्वपूर्ण 50 प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किलोमीटर आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 3,07,713 चौरस किलोमीटर हे पहा आपल्या महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा त्र्यंबकेश्वर. तर त्र्यंबकेश्वर हे जे आहे तर ते पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? नाशिक. तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगमस्थान होतो. प्रश्न क्रमांक तिसरा, ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा बीड. बीड या जिल्ह्यास ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नंदुरबार आणि वाशिम. तर महाराष्ट्रामध्ये 1 जुलै 1998 या दिवशी पहा नंदुरबार आणि वाशिम या 2 जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 5, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा चंद्रपूर. तर महाराष्ट्र राज्यातील पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा अहिल्यानगर. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा हा जिल्हा पहा अहिल्यानगर हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मुंबई. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ हे पहा मुंबई हे विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 8, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा रत्नागिरी. तर आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा हा रत्नागिरी हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 9, कोरकू ही अनुसूचित जमात डॅशमध्ये राहते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मेळघाट. तर कोरकू ही जी अनुसूचित जमात आहे तर ती पहा प्रामुख्याने मेळघाट या परिसरात राहते. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते शहर हे गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा पंढरपूर. पंढरपूर हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे स्थापना दिन डॅश हा आहे? तर महाराष्ट्र राज्याचा स्थापना जो दिवस आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 हा दिवस आहे. पुढचा प्रश्न आहे, धुळे शहर हे खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर धुळे हे जे शहर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 पांझरा. कोणत्या? पांझरा या नदीकाठी वसलेले आहे. पुढील प्रश्न, काजू उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा जिल्हा काजू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान डॅश येथे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा हरिपूर. हरिपूर हे जे ठिकाण आहे तर ते पहा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? सांगली. तर हरिपूर या ठिकाणी कृष्णा आणि वारणा या नदीचे संगमस्थान होतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 भंडारा. तर महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून भंडारा या जिल्ह्याला ओळखले जाते किंवा ओळख आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रात अजिंठा एलोरा ही लेणी पहा ऑप्शन क्रमांक 4 संभाजीनगर. कुठे? संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता आहे?
तर हळदी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जो जिल्हा आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 हिंगोली. कोणता? हिंगोली हा जिल्हा आहे. 2026नुसार 2026मध्ये हिंगोली हा जिल्हा हळदी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा गोदावरी. गोदावरी या नदीवर जायकवाडी हे धरण बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा रिश्टर स्केल या एककामध्ये पहा भूकंपाची तीव्रता ही मोजली जाते. पुढील प्रश्न, कर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा रायगड जिल्ह्यातील पनवेल या तालुक्यामध्ये कर्नाळा हा किल्ला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची घनता 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 365. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची जी घनता आहे तर ती 365 इतकी आहे. पुढील प्रश्न, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार हे जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा. कोणत्या? बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. जे की लोणार हे जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर ते पहा एका उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र हे पहा ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली. कोणत्या? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळते. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पुणे. पुणे या शहरास महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सिंधुदुर्ग. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा हा पहा सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा संभाजीनगर. तर मराठवाड्याची राजधानी म्हणून संभाजीनगर या जिल्ह्यास ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते शहर हे कुंडलिका नदीच्या काठी वसलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 जालना. जालना हे शहर कुंडलिका नदीच्या काठी वसलेले शहर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण पुढीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 जायकवाडी. महाराष्ट्रातील सर्वात मोठे जे धरण आहे तर ते पहा जायकवाडी हे धरण आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यानास कोणत्या नाव देण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा तर महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यानास पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नाव देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 बीड. तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा हा पहा बीड हा जिल्हा आहे. पुढील प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे पहा ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर. कुठे? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढीलचा प्रश्न, महाराष्ट्राचा विचार केल्यास भारताच्या कोणत्या दिशेस महाराष्ट्र राज्य आहे? तर महाराष्ट्राचा विचार केल्यास भारताच्या पहा ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम. कोणत्या? भारताच्या पश्चिम या दिशेला आपलं महाराष्ट्र हे राज्य स्थित आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पुणे. तर महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यात डॅश या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा तर नाशिक जिल्ह्यातील पहा निफाड. कुठे? नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे.
पुढील प्रश्न, लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पुणे. तर लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे पुणे या जिल्ह्यात आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे जे क्षेत्र आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ. कोणत्या? विदर्भ या विभागात आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? तर नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये पहा एकूण ऑप्शन क्रमांक 1 64 तालुके. किती? 64 तालुके आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात डॅश किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला पहा एकूण ऑप्शन क्रमांक 2 720. किती? एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. पुढील प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 पहा अजिंक्यतारा. रायगड या जिल्ह्यामध्ये अजिंक्यतारा हा किल्ला आढळत नाही. जे की अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे तर तो पहा सातारा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा नाशिक. तर महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र हे नाशिक या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मुंबई शहर. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा हा पहा मुंबई शहर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा सागरेश्वर अभयारण्य. तर महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य हे सागरेश्वर हे अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणते पीक हे सर्वात जास्त घेतले जाते किंवा होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा ज्वारी. महाराष्ट्रामध्ये ज्वारी हे पीक सर्वात जास्त होते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा आर्वी. महाराष्ट्रातील आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. जे की आर्वी हे जे ठिकाण आहे तर ते पहा पुणे. कुठे? पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यात. कुठे? पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यामध्ये आर्वी हे ठिकाण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा मुंबई. तर महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर हे पहा मुंबई हे बंदर आहे. पुढचा प्रश्न पहा, सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण पहा ऑप्शन क्रमांक 3 36. किती? एकूण 36 जिल्हे आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे ठिकाण डॅश आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे जे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 आंबोली. कोणते? आंबोली हे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा बराच भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर महाराष्ट्राचा बराच भूभाग जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 बेसॉल्ट. कोणत्या? बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळावा कोणत्या ठिकाणी भरतो? तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळावा हा पहा ऑप्शन क्रमांक 3 नाशिक. कुठे? नाशिक या ठिकाणी भरतो.